ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रानं तिसऱ्यांदा जॉईंट सेक्रेटरी या उच्च पदासाठी डायरेक्ट भरती केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। सर्व अभिजन वर्गातील 19 पदं भरली असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। बहुजनांनी मेन्स इंटरव्ह्यू द्यायचा, जॉईंट होण्यासाठी वाट पाहायची असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। मात्र ना परीक्षा ना मुलाखत, डायरेक्ट जॉईंट करून घ्यायचं असं देखील टीका जी आहे ती जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। जितेंद्र आव्हाडांनी नक्की काय ट्विट केलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतो आहोत। केंद्रानं तिसऱ्यांदा जॉईंट सेक्रेटरी पदासाठी डायरेक्ट 19 पदं भरली, जी सर्व अभिजन वर्गातील आहेत, हे बरं आहे तुमचं असं जितेंद्र आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलंय। बहुजनांच्या पोरांना प्री मेन्स इंटरव्ह्यू द्यायचा, निकालाची वाट पाहायची, नंतर जॉईनिंगसाठी किती वर्ष लागतात हे जगजाहीर आहे असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। पण याची ना परीक्षा ना मुलाखत, डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरी सारखी महत्त्वाची पदं यांचा अमृतकाल, बहुजनांचा विनाशकाल असं ट्विट जे आहे ते आव्हाडांनी केलंय। शेवटी कार्ल मार्क्सनं भीती व्यक्त केलीच होती, वर्ग संघर्षाचा इतिहास हेच भांडवलशाहीत भविष्य ठरेल असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय।